यांचं नाव आहे हे डिटेल्स आहे, म्हणजे फक्त यस केलेलं आहे. आता खरं म्हणजे वर्क ऑर्डरवर असं कुठेही प्रवीण गेडामांचं नाव नसतं किंवा ते देत नाही, पहिली गोष्ट तर ही. आणि याच्यावर QR कोड असतो, याच्यावर कुठले QR कोड सुद्धा नाही. या संदर्भामध्ये मग पोलिसांना जेवणाचे ऑर्डर दिली, वर्क ऑर्डर, त्यांना लंच डिनर, त्यांना पाण्याची ऑर्डर दिली, पोलिसांना लागणारे मॅट्रेस, बकेट, मग यांची ऑर्डर दिलेली आहे. आणि ते काही 100 150 कोटी रुपयाच्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी आहे, त्याचा उल्लेख या ठिकाणी आहे. पण त्या लोकांनी ज्यांना ही वर्क ऑर्डर मिळाली त्यांनी मला हे सांगितलेलं आहे. आणि मी या संदर्भामध्ये मग ते म्हणे आम्हाला थोडा डाऊट वाटतोय की ज्या लोकांनी दिली. मी म्हटलं तुमचं काही टेंडर होतं का ऑनलाईन? तर म्हणजे नाही. म्हटलं मग तुम्ही टेंडर नसताना दिलं कसं काय? नाही म्हणजे त्यांनी आम्हाला खूप असं म्हटलं की ते असंच आहे, आता ऑफलाईन चाललेलं आहे, आम्ही तुम्हाला वर्क ऑर्डर देतो, कशा त्या वर्क ऑर्डर पण त्या हुबेहूब तशाच छापलेल्या आहेत, त्या सगळ्या तशाच छापलेल्या आहेत. आणि म्हणून या लोकांची फसवणूकही त्यांनी केली. त्यांनी काही पैसे त्यांना दिलेले आहेत, काही चेकने सुद्धा दिलेले आहेत. आणि 3-4 लोक हे आहेत म्हणून त्यांनी माझ्या कानावर हा विषय टाकला. मी परवा माननीय मुख्यमंत्री मोदयांच्याही कानावर विषय टाकला. CP होते बैठकीला आलेले नाशिकचे, त्यांचाही हा विषय सांगितलेला आहे. गेडाम साहेबांचे असेल, आमचे शेखर सिंग असतील आयुक्त कुंभमेळ्याचे, त्यांच्या सुद्धा कानावर हा विषय टाकलेला आहे. आणि या संदर्भामध्ये मी विचारणा केलेली, पण पोलीस खात्यामध्ये असं कुठलीही त्याची ऑर्डर नाही आहे, टेंडर नाही आहे. आणि बनावट फर्जी सगळ्या वर्क ऑर्डर बनवून त्या वर्क ऑर्डर देऊन लोकांना लुबाडण्याचं काम चाललेलं आहे. 1-2 महिन्यापूर्वी 1.5 महिन्यापूर्वी पण 3 लोकांवर असंच मुंबईच्या तक्रार दाखल करण्यात आलेली आहे. त्यांनी सुद्धा असेच वर्क ऑर्डर बोगस बनवून कुंभमेळ्याच्या नावाखाली फसवणूक केलेली होती. प्रवीण गेडाम आहेत, त्यांनी सुद्धा त्या संदर्भात तक्रार दिली सीपींकडे. शेखर सिंग आहेत, त्यांनी सुद्धा सीपींकडे, नाशिक सीपींकडे तक्रार त्या ठिकाणी नोंदवलेली आहे. आणि परत त्या 4-5 ऑर्डर ज्या आहेत या माझ्याकडे आलेल्या आहेत, अजून जास्त असण्याची शक्यता आहे. पण अशा पद्धतीने एक रॅकेट काही लोकांचं आहे. त्या ठिकाणचे जे लोक ते वेगळे होते वर्क ऑर्डर देणारे, हे वेगळे आहेत. आणि असे बनावट वर्क ऑर्डर देऊन पैसे उकळायचे आणि लुबाडायचं हे काम या ठिकाणी चाललेलं आहे. आणि म्हणून सगळ्यांनी सतर्क राहावं. असं कुठेही अधिकृत आमच्याकडे सगळी ट्रान्सपरन्सी आहे. ऑनलाईन शिवाय कुठलंही टेंडर होत नाही. आमच्याकडे प्राधिकरण आहे, 5 IAS अधिकारी IPS अधिकारी त्याच्यामध्ये त्या ठिकाणी आहेत. आणि कोणी काही सांगितलं की ऑफलाईन टेंडर आहे, हे आहे, ते आहे, मला समजत नाही. एवढे मोठे लोक आहेत, एवढे मोठे टेंडर ते घेत आहेत, वर्क ऑर्डर घेत आहेत, त्यांना कळायला पाहिजे की बाबा ऑनलाईन आपण टेंडर भरलं नाही आणि हे आपल्याला कसं मिळतंय ही माहिती ते घ्यायला पाहिजे होती. अधिकाऱ्यांकडे जाऊन तपास केला पाहिजे ऑफिसमध्ये जाऊन. पण ते न करता ते याच्यामध्ये फसलेले आहेत. मला सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की या पुढच्या काळामध्ये कोणी अशा पद्धतीने म्हणजे आपली फसवणूक करून घेऊ नका. असे लोक तुम्हाला वर्क ऑर्डर देणारे